श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी जीवन कसं चाललं आहे ना प्रत्येकाचेच, की रोज नवी संकटे, नवे प्रॉब्लेम्स, नवीन आपल्याला समोर अडथळे, आणि त्यांना रोज तोंड देऊन आपण पूर्ण थकून जातो. काय चाललंय जीवनात हेच नक्की कळत नाही. काम करावे, पैसा कमवावा की नातेसंबंध जपावेत. कारण पहिले कसे होते ना, माणसांवर जबाबदाऱ्या कमी होत्या, कारण त्यावेळेस इतकी कॉम्पिटिशन नव्हती. माणसं भोळी होती, एकमेकांचा विश्वास होता, मदत करत होती. पण आता प्रत्येक व्यक्ती स्वार्थी झाला आहे. कोणाला मदत मागावी, काय करावे, काही सुचत नाही. आणि मग आपल्या जीवनामध्ये संपूर्ण गोंधळ उडून जातो. पण मंडळी, आपण एक लक्षात घेतले का? सगळे जरी बदलले असले तरी आपला देव पिता परमेश्वर बदललेला नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जर आपण मनापासून लीन झालो आणि त्यांना आपण आपले गुरु मानले, तर आपल्याला जीवनामध्ये जो गोंधळ झालेला आहे, जे काही आपल्याला अडथळे येत आहेत, त्यातून आपल्याला मार्ग नक्कीच कळेल. कारण टेन्शन घेऊन आणि डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा अध्यात्मात जर रमलो आपण, तर आपलं मन इतकं शुद्ध होतं की आपल्याला ही बाह्य ज्या अडथळे आहेत, टेन्शन आहे किंवा ज्या समस्या आहेत, त्या अगदी क्षुल्लक वाटू लागतात. मंडळी, आजकालची सर्वात मोठी समस्या आहे कर्ज. पण ते का होतं? कारण आपण एक दुसऱ्यांशी जी तुलना करतो, ती तुलना वाढलेली आहे. त्याच्याकडे आहे, मग माझ्याकडे का नको, मलाही ते हवं. आणि त्यामुळे आपल्या गरजा जास्त वाढतात. आणि त्या वाढलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्जाचा आधार घ्यावा लागतो मंडळी. आणि म्हणून आपण कर्जबाजारी होतो. परंतु अध्यात्म आपल्याला हेच शिकवते की आपण थांबायचं कुठं, आपल्याला काय नक्की गरजेचं आहे, आपण दुसऱ्यांशी तुलना करणं योग्य आहे का, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, ह्याची पूर्ण समज आपल्याला स्वामी चरणी गेल्यानंतर होते. आणि त्यामुळे आपण बऱ्याच संकटांपासून वाचतो. मंडळी, एकदा तर या रस्त्यावर चालून बघा, एकदा तर स्वामींना नमस्कार करून बघा, एकदा तर स्वामींवर विश्वास ठेवून बघा. तुमची सर्व जी अडथळे आहेत, संकटे आहेत, ती स्वामी दूर हे करणारच. मंडळी, जीवनात अडथळे येणारच. जीवन म्हटलं तर हे सगळं आलंच. परंतु आपल्या मनावर आपला संयम हवा, आपलं मन आपल्या काबूत असावं. आणि हे प्रत्येकालाच साध्य होत नाही. याला अध्यात्माची अगदी प्रचंड गरज असते मंडळी, घरामध्ये अनेक सदस्य असतात, आई वडील मुलं आपण, आणि मग खर्च हा आलाच. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही गरजा रोजच्या ह्या वाढतच असतात. त्यातून महागाईचा भडका इतका वाढला आहे की विचारताच सोय नाही. आणि मग प्रत्येकाचे जे गरजा, सामान्य गरजा भागवण्यासाठीही मग कधी कधी आपल्याला अशाही गोष्टींसाठी कर्ज घ्यावं लागतं. असं नाही की फक्त आपल्याला मजा मारण्यासाठी, काही लोकांच्या अतिशय सामान्य गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्यावंच लागतं. पण मंडळी, एकदा का कर्जात पडलं तर जर ते वाढलं तर टेन्शन घेऊ नका. कारण टेन्शन घेऊन काही होणार नाही. धन आगमनाचे रस्ते कसे वाढतात ते पहा. आणि ते जर तुम्हाला वाढवायचे असेल तर स्वामी चरणी या, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. नक्कीच तुमच्या डोक्यात अशी काही कल्पना सुचेल की त्यातून तुम्हाला एक्स्ट्रा धन आगमन होईल आणि तुम्ही त्या कर्जातून मुक्त व्हाल. घाबरून जाऊन, गोंधळून जाऊन निर्णय चुकीचे घेऊन काही उपयोग नाही. स्वामी चरणी या, स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामींनी अनेक भक्तांना मार्ग दाखवलेले आहेत. मग तुम्ही त्यांचे बाळच आहात, तुम्हालाही ते सावरतील. मंडळी, आजारपणातून तुम्हाला अगदी बरे करतील आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद, ऐश्वर, यश, कीर्ती सगळं काही येईल. पण मंडळी, हे एका रात्रीत होणार नाही. तुम्हाला थोडा विश्वास ठेवावा लागेल, वेळ द्यावा लागेल, भक्तीत रमावं लागेल, त्यांच्या चरणी मन स्थिर करावं लागेल. आणि एकदा का तुमचं मन स्थिर झालं की मग तुम्ही वाट पाहणार नाही की माझं भलं कधी होईल आणि माझं चांगलं कधी होईल. ते आपोआपच तुमच्या जीवनात येईल. पण तुम्ही मात्र शांत झालेले असाल. अगदी त्या ब्रह्मांड नायकाच्या चरणावरती तुमचे मन इतकं स्थिर झालं असेल की तुम्हाला मग बाहेरचं दुःख हे सतावणार नाही. तुम्हाला आनंद आणि शांती
ही मिळणारच. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. या मंत्राने तुम्ही स्वामींशी जोडले जाल, स्वामींच्या चरणी तुम्ही राहाल आणि तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय मम भाग्य उज्ज्वलाय नमः।